नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा तुमच्या आपल्या चॅनलवरती स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत की एग्जाम सेंटरला जाताना तुमची तयारी काय पाहिजे याच्याविषयी आजचा व्हिडिओ आहे, जो खूप महत्त्वाचा आहे। एग्जाम सेंटरला जाताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत, कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहे। चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून टेट विषयी ज्या काही अपडेट असतील ते आपल्या चॅनलवरती मिळून जातील। तर आपण पहिल्यांदा बघूयात काय काय गोष्टी कंपल्सरी आहेत। पहिली गोष्ट आहे ॲडमिट कार्ड, रंगीत प्रिंट काढा, फोटो स्पष्ट दिसला पाहिजे आयडी कार्डवरचा, त्याशिवाय काय प्रवेश मिळणार नाही। म्हणजे तुमचा फोटो जर नीट दिसला नाही ॲडमिट कार्डवरचा किंवा फोटोच आला नाही, अशा वेळेस तुम्हाला, कारण की ते ऑनलाईन चेक करतात, त्यावेळेस तुमचा फोटो आयडी कार्डवरचा तुमचा फोटो मॅच झाला पाहिजे, यासाठी ॲडमिट कार्डवरती फोटो व्यवस्थित दिसला पाहिजे। नेक्स्ट काय आहे तर फोटो आयडी ओरिजिनल, आधार कार्ड, काय काय चालेल तुम्हाला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, मूळ प्रत पाहिजे, झेरॉक्स चालत नाही। तुमचं जे ओरिजिनल आहे ती आयडी कार्ड बघतात, फोटो आयडी कार्ड। आता आधार कार्ड, इथे येतो प्रॉब्लेम कुणाचा, तर इथे येतो प्रॉब्लेम कुणाला तर लेडीजला जास्त प्रॉब्लेम येतो। लग्न झाल्यानंतरचं नाव असेल किंवा लग्नानंतरचं नाव, आधार कार्ड लग्नानंतरच्या नावाचं असेल आणि देताना नाव तुम्ही टाकलं असेल लग्नाआधीचं, तर ते मॅच होत नाही। अशा वेळेस दोन्ही आधार कार्ड असेल तर दोन्ही ठेवा, म्हणजे जे तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना नाव वापरलेलं आहे त्या नावाचं आधार कार्ड आहे का ते पाहायचं। जर नसेल तर गॅजेट असेल किंवा आपलं मॅरेज सर्टिफिकेट असेल ते सोबत ठेवायचं, ओरिजिनल दाखवण्यासाठी लागतं। ज्यावेळेस तुम्ही गेटमधून एंट्री घेता, आतमध्ये चेकिंग होतं, त्यावेळेस तुम्हाला तुमचं नाव, फोटो, आयडी कार्ड मॅच झाला तरच तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जातं। त्यामुळे लेडीजनी ही दक्षता घ्या, किंवा ज्यांच्या नावात बदल झालेला आहे, स्पेलिंग मिस्टेक झालेला आहे, त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडं गॅजेट पाहिजे। एखाद्याचं नाव असतं गीतांजली आणि काही डॉक्युमेंट्सवर असतं गीता, तर हे नाव मॅच होत नाही। अशा वेळेस काय तर तुमचं गीतांजली किंवा गीता या नावाची एकच व्यक्ती आहे, अशा पद्धतीचं तुमचं काय पाहिजे, गॅजेट पाहिजे नावाचं, म्हणजे नाव मॅच होईल। त्यामुळं आयडी कार्डबद्दल घोळ घालायचा नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे। लेडीजचा प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेस तुम्ही गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट अवश्य ठेवा, नाहीतर परीक्षेला मुकाल, नावात जर चेंज किंवा आयडी कार्ड मॅच नाही झालं तर। नंतर आहे नेक्स्ट, 2 पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत। कसले पाहिजेत पासपोर्ट साईज फोटो? कधीचेही घेऊन जायचे नाहीत। जे ॲडमिट कार्डवरील फोटो आहेत हजेरी पत्रकावर चिटकवण्यासाठी तेच लागणार। म्हणजे एक जे ॲडमिट कार्डवर आहे फोटो, म्हणजे ते प्रत्यक्ष तुमचा चेहरा बघतात आणि तुम्हाला फोटो चिटकवायला लावतात आणि सही करायला लावतात, त्यावेळेस ते फोटो आणि ते मॅच झालं पाहिजे। त्यामुळे 2 पासपोर्ट साईज फोटो जे तुम्ही आता फॉर्म फिल करताना दिलेले आहेत असेच फोटो द्या। आता बॉलपेन कोणता पाहिजे तर बॉलपेन काळा व निळा, OMR सीट्स फक्त काळ्या किंवा निळ्या बॉलपेननीच भरायची आहे, बॉलपेननी भरायची। आणि जेल पेन घेऊन जायचं नाही, जेल पेननी काय होतं तर पसरतं, ज्यावेळेस तुम्ही गोल करता त्यावेळेस शाई सगळी फिसकटते, त्यामुळं बॉलपेनच यूज करायचा आहे। नेक्स्ट, परीक्षा केंद्रावर काय नेले तर चालणार नाही, काय बॅन आहेत, कोणत्या वस्तू बॅन आहेत ते पाहूयात। मोबाईल, स्मार्ट वॉच, इयरफोन, ब्ल्यूटूथ पूर्ण बंद। सापडले तर डायरेक्ट काय होणार, तुमचं परीक्षा रद्द। चुकून राहिला मोबाईल, स्मार्ट वॉच राहिला हातात चुकून, काय म्हणतात त्याला, चेकिंग करणाऱ्याच्या पण चुकून राहिलं पण तुम्हाला माहिती आहे, तरी पण काय होणार, तुमची परीक्षा रद्द होऊ शकते। त्यामुळं मोबाईल वगैरे सगळं जमा करून द्यायचं आहे। कॅल्क्युलेटर, परत डिजिटल डायरी, कोणतेही इलेक्ट्रिक डिव्हाइस, थोडक्यात काय तर कोणतेही इलेक्ट्रिक डिव्हाइस चालणार नाही। मेटल डिटेक्टर,
जे आहे जिथं मेटल डिटेक्ट होते असं कोणतीही गोष्ट चालणार नाही. पुस्तक, नोट्स, पेपर, कागद घेऊन जाता येणार नाही. तुम्ही म्हणाल की मॅथ्सच्या पेपरसाठी आता आम्ही कागद घेऊन जातो, तर चालणार नाही, तो कॉपी म्हणून पकडला जाईल. तर ते तुम्ही मग आता कसं सोडवायचं, तर ते तुम्ही कागद मागितल्यानंतर किंवा ते आधीच सप्लाय त्यांच्याकडूनच परीक्षा केंद्राकडूनच तुम्हाला मॅथ्ससाठी सोडवण्यासाठी कागद दिला जातो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचा कागद घेऊन जायची गरज नाही. पाण्याची बाटली, पाऊच चालेल, पण पाऊच कसला आणि पाण्याची बाटली कसली बघा, पारदर्शक पाण्याची बाटली, कुठलंही लेबल नको आहे. पाऊच पण काय पाहिजे, पारदर्शक पाहिजे, आतलं दिसलं पाहिजे, म्हणजे प्लास्टिकचं ट्रान्सपरंट असा पाहिजे पाण्याची बाटली आणि पाऊच. नेक्स्ट काय आहे, पर्स, बॅग, दागिने, अंगठी, चेन, कानातले हे घालूनच जायचं नाही. पर्स, अंगठी, चेन, कानातले मग ऐन वेळेस तुमच्या कानात वगैरे असतं का, तर ते मेटल डिटेक्टरमध्ये येतं आणि तुम्हाला ऐन वेळेस काढून ठेवायला सांगितलं की ते सोन्याचं आहे, सोनं महाग आहे, हरवलं केलं कुणाकडे देणार, त्यापेक्षा घरातूनच दागिने घालून जायचे नाही. तिथं वाद घालत बसायचा नाही, आपल्याला पेपरशी मतलब आहे. त्यामुळे हे या गोष्टी घरात काढून जायच्या. अंगठी, चेन, कानातले लेडीजसाठी महत्त्वाचं. नेक्स्ट त्यानंतर काय, बेल्ट, टोपी, जेंट्ससाठी काय बूट्स वगैरे ह्या गोष्टी चालणार नाहीत. मेटल डिटेक्टरमध्ये साधे स्लीपर, चप्पल चालतात. बूट वगैरे घालून यायचं नाही, कारण की त्याच्यामध्ये चिप वगैरे बसू शकतात असं परिषदेचं म्हणणं आहे. त्यामुळं साधं स्लीपर बसून जायचं, घालून जायचं आहे. नेक्स्ट काय बघायचे, परीक्षा वेळ व रिपोर्टिंगचे नियम बघायचे. पेपरची रिपोर्टिंग टाईम, गेट बंद कधी होते, जर पेपर तुमचा इयत्ता 1ली ते 5वी 10:30 वाजता असेल तर रिपोर्टिंग तुमचं 9 वाजता झालं पाहिजे. तिथं तुम्ही 9 वाजता 9च्या आधीच गेटला हजर राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला गेटमध्ये घेतात. 9 नंतर घेणार नाही. तुम्ही म्हणाल आमचा 10:30ला पेपर आहे मग घ्या, तर शक्य नाही, कारण की 9 वाजता त्यांनी आत घेतलं तर तुमचं कॉम्प्युटरला थंब मॅच करणं असेल काय असेल हे सगळ्या प्रोसेस सुरू होतात. त्यामुळे तुम्ही 1 तास जो तुमच्या ह्याच्यावरती टायमिंग आहे त्याच्या 1-1.5 तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचा. कट टू कट टायमिंगला निघू नका. रस्त्यामध्ये काहीही होण्याची शक्यता किंवा गाडी मिळाली नाही, गाडी पंक्चर झाली, अशा गोष्टी होतात. त्यामुळं वेळेच्या आधीच तिथं जाऊन बसलेलं कधीही योग्य. आणि जर तुमचा पेपर 2 वाजता असेल तर तुमचा 1 वाजता तुम्ही तिथं पाहिजे. आलं लक्षात. त्यानंतर आहे महत्त्वाचं, गेट बंद झाल्यानंतर 1 मिनिट जरी उशीर झाला तरी काय होणार, तुम्हाला आत सोडलं जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये OMR शीट भरतानाचे नियम बघूयात. पेन फक्त काळा निळा बॉलपेन चालेल. पेन्सिल, जेल पेन वापरले तर OMR शीट काय होतं, रद्द होतं. गोल पूर्ण काळा करा. अर्धवट किंवा टिक बरोबर खून चालत नाही. एकापेक्षा जास्त गोळे चूक मानली जाईल, 0 मार्क्स मिळतील. हे नाही तर ते बरोबर येईल म्हणून असं करायचं नाही. व्हाईटनर, ब्लेड, इरेझर अजिबात वापरायचं नाही, कारण तर ते OMR शीट रद्द होतं, कारण चुकले तर उत्तर बदलता येत नाही. त्यामुळे आधीच व्यवस्थित विचार करून एकदा भरलं की भरून टाकायचं. रोल नंबर, बुकलेट, कोड आधी नीट भरायचा, चुकले तर निकाल लागत नाही. परीक्षेदरम्यान शिस्त काय आहे, तर बघा, टॉयलेट परीक्षा सुरू झाल्यावर पहिले 1 तास व शेवटचे 30 मिनिट जाता येणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आधीच उरकून घ्यायचं आहे. टॉयलेटलाही सोडलं जात नाही. बोलणे, इतरांशी बोलले पाहिले तर कॉपी केस 3 वर्ष बंदी पडू शकते तुम्हाला. कॅमेरे हे ऑन रेकॉर्ड असतात का, म्हणजे क्लासमध्ये रेकॉर्डिंग कॅमेरे असतात, त्याच्यामध्ये जर तुमची आक्षेपार्ह कृती दिसली तर तुमची परीक्षा रद्द होऊन परत तुम्हाला 3 वर्ष बंदी घातलेली आहे परीक्षेसाठी म्हणून. त्यामुळे हे ते शेजारी अजिबात बोलायचं नाही. तिथं जे असतात शिक्षक लोक जे असतात मदतीला, काय तुम्हाला प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट त्यांना बोलायचं, मागं पुढं अजिबात बोलायचं नाही. नेक्स्ट बघूयात प्रश्नपत्रिका. परीक्षा संपेपर्यंत बाहेर नेता येणार नाही, म्हणजे वेळ संपेपर्यंत तुम्हाला
प्रश्नपत्रिका बाहेर घेऊन जाता येत नाही. घेऊन गेल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. बायोमेट्रिक फ्रिस्किंग अंगठा स्कॅन तपासणी होईल. सहकार्य करायचं आहे. रफ वर्कसाठी प्रश्नपत्रिकेच्या शेवटी पानावरच करा, OMR वर नाही. प्रश्नपत्रिकेच्या खाली रफ वर्कसाठी जागा दिलेली आहे. ड्रेस कोड काय घालावे तर हलके कपडे, पूर्ण बाह्या, मोठे बटन, डिझाईन नको. म्हणजे मेटलनी वगैरे वर्क केलेले ह्या गोष्टी नको का तर ते मेटल डिटेक्टरला प्रॉब्लेम येऊ शकतो. नेक्स्ट काय आहे, चप्पल सँडल, बूट शूज टाळा. मेटल बक्कल नको, त्याला काय नको आहे, मेटल बक्कल नको आहे. दागिने नको, मंगळसूत्र, कानातले, अंगठी काढून ठेवा. हे खेळ तिकडं. तीच बघ बर काय काय, ती पावडरचा डबा घे. मुलींसाठी केसात क्लिप, हेअर बँड मेटलचा नको. महाराष्ट्र TET 2025-26 मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर नाही. चूक उत्तराला वजा गुण नाही. 150 पैकी सर्व सोडवा. CCTV सर्वेक्षण म्हणजे पूर्ण वर्गाची रेकॉर्डिंग होते. संशयास्पद हालचाल टाळायची आहे. सर्व शिफ्टचे पेपरचा समान कठीणच पेपर असतो. काठिण्य पातळी असते. नसेल तर नॉर्मलायझेशन नाही. एकसारखा पेपर आहे त्यामुळे नॉर्मलायझेशनची काहीच गरज नाही. सर्टिफिकेट व्हॅलिडिटी लाईफ टाईम. एकदा पास झाले की पुन्हा पास होण्याची गरज नाही. शेवटचे चेकलिस्ट. परीक्षा आदल्या रात्री काय काय करायचं आहे आदल्या रात्री परीक्षेच्या तर ॲडमिट कार्ड, ID, 2 फोटो, 2 पेन, पारदर्शक बाटली, चप्पल बॅगेत ठेवा. त्यामुळे काय विसरलं राहणार नाही. ID कार्ड बघायचं आपण कोणतं दिलेलं आहे. परीक्षेच्या हॉल तिकीटवर नाव काय आहे आणि तेच ID कार्ड घेऊन जायचं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.